आज आपण जाणून घेऊयात थिओसॉफिकल सोसायटी विषयी, जी स्थापन झाली होती 17 नोव्हेंबर 1875 ला न्यूयॉर्कमध्ये. मॅडम ब्लॅवत्स्की ज्या रशियन होत्या व कर्नल ऑलकॉट जे अमेरिकन होते, या दोघांनी 17 नोव्हेंबर 1875 ला या सोसायटीची स्थापना केली. 1879 ला या सोसायटीचे कार्यालय मुंबई येथे आणण्यात आले. नंतर 1882 ला मद्रास येथे ती स्थापन झाली. सुरुवातीला आर्य समाजासोबत त्यांनी काम केलं, त्यानंतर त्या दोघं सेपरेट झाल्या. थिओसॉफी म्हणजे सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास करणे होय. थिओसॉफिकल सोसायटीच्या मान्यतेनुसार प्राचीन हिंदू धर्म हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक धर्म होय. ॲनी बेझंट थिओसॉफी पंथाशी संबंधित होत्या. 1907 ला ॲनी बेझंट या थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष झाल्या आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रवर्तक ॲलन ह्यूम हे पण थिओसॉफिस्ट होते. डिसेंबर 1884 मध्ये थिओसॉफिस्ट सोसायटीची स्थापना मद्रास येथे दिवाण बहादूर रघुनाथराव यांच्या घरी झाली. यावेळी काँग्रेस स्थापनेचीही चर्चा झाली. या प्रसंगी उपस्थित 17 जण सोसायटीशी संबंधित होते. यात पुढील लोकांचा समावेश होता. त्यात कर्नल हेन्री ऑलकॉट, मेजर जनरल ब्राऊन, टी सुब्बाराव, मॅडम ब्लॅवत्स्की, डॉक्टर हार्टमॅन, आर गेबार्ड, नरेंद्रनाथ सेन, दामोदर एस रामस्वामीयर, न्यायमूर्ती भवानी शंकर, तुकाराम तात्या पडवळ, व्ही कुपुस्वामी अय्यर. त्यानंतर ऋषीमुनींमुळे प्राचीन काळी भारत जगाच्या गुरुस्थानी होताच व पुढील जगद्गुरूही भारतात जन्मणार होते असे सांगून थिओसॉफिस्टांनी खळबळ उडवून दिली. दादासाहेब खापर्डे यांचा कल सुद्धा या पंथाकडे होता. दादासाहेब छापकाने, बी पी वाडिया, सीतारामपंत पटवर्धन, शेठ जमनादास द्वारकादास, पुण्यातील तात्यासाहेब व बापूसाहेब गुप्ते अशी बडी मंडळी थिओसॉफिस्ट होती. तुकाराम तात्या पडवळ यांनी 1884 सालच्या थिओसॉफिस्ट परिषदेत भाग घेतला होता. आता आपण हे थोडक्यात जाणून घेतलं थिओसॉफिस्ट सोसायटीविषयी. आता आपण मुस्लिम धर्मियांतील सुधारणा चळवळी पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.